Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मी मगाशी सांगितलं बोलताना की तुमच्या दोघांमध्ये किंवा दोन्ही फॅमिलीमध्ये काही डिस्प्यूट्स होते, मतभेद होते आणि ते म्हणजे बाहेरही आले होते, बऱ्याचदा चर्चेतही आले होते. मग असा कुठला एक मूमेंट होती, म्हणजे अशी कुठली एक किक बसली की तुम्हाला वाटलं की नाही आता विशाल पाटीलच खासदार होणार सांगलीचे? नाही, काय आहे, मी नेहमी एक उदाहरण देतो आणि हे ॲक्च्युली माझ्या कार्यकर्त्यांना, लोकांना, म्हणजे मीच एक, मला ते रिअलाईज झालेलं एक उदाहरण आहे. आपण चारचाकी वाहन जेव्हा चालवतो तेव्हा इथे रेअर व्ह्यू मिरर असतो आणि रेअर व्ह्यू मिरर कशासाठी असतो की गाडी आपण पुढच्या दिशेने चालवत असतो, कारण पुढे जायचं आपल्याला आयुष्यात. आणि पुढे जात असताना मध्ये आधी फक्त मागे बघायचं असतं, 1 सेकंड बघायचं आणि मग परत आपण उर्वरित वेळ पुढे पाहत असतो. इतिहासाकडे किती बघायचं आणि इतिहासाकडे बघत बघत वर्तमान काळाचं आणि भविष्याचं किती नुकसान करून घ्यायचं, हा विचार करणारा मी एक व्यक्ती आहे. आणि म्हणून मी झाला दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वी एक पक्ष अंतर्गत संघर्ष होता. असं नाही की आमचं फार काही शत्रुत्व होतं, कधीच नव्हतं. खूप सुखदुःखात एकमेकांच्या आम्ही सहभागी झालेलो आहे. म्हणजे आमचे वडील वसंतदादांना खूप मानायचे, यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहितेंना मानायचे आणि दादांचंही तेवढं प्रेम होतं कदम साहेबांवर. कारण शून्यातनं दुष्काळी तालुक्यातलं एक मुलगा एवढं मोठं शिक्षण संस्था स्वतःच्या पायावर उभी करू शकतो, राजकारण करू शकतो, अभिमान होता दादांना. आणि तदनंतर सुद्धा अनेक कौटुंबिक संबंध, म्हणजे यांची बहीण आमच्याकडे मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर शिकली. प्रतीकरावांच्या उमेदवारीच्या वेळेस आमच्या साहेबांनी भूमिका घेतली. बापूंचं निधन झालं, प्रतीकला द्या, कारण विशालरावांचं वय 25-26 होतं त्यावेळेस, वय कदाचित नुसतंच वयात ते आले असतील. अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. थोडं त्यांच्याकडनंही काही चुका 2016ला आमच्या मोहनदादांच्या इलेक्शन बाबतीत झाल्या, पण त्यांनीसुद्धा त्या प्रामाणिकपणे मान्य केल्या की हा चूक झाली. आणि मोहनदादांसारख्या एका ज्येष्ठ व्यक्तीला मी विरोध करायला नको हवा होता. जेव्हा ही चूक झाली, मला लक्षात आलं 2019 नंतर की जे काही देशात वारं आहे, महाराष्ट्रात वारं आहे, की आता खरं आमच्या दोघांचा अस्तित्वाचा विषय झाला आहे. हे सगळं किरकोळ आता इतिहासाकडे बघणं बंद करूयात, जुनं सगळं पूर्ण विराम करू, म्हणून मी एक ठाम भूमिका घेतली. आणि मला तो मेसेज माझ्या कार्यकर्त्यांना, जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत, तळापर्यंत पोचवायचा होता की आता विश्वजित कदम वोकल आहे की मी ह्याच्या पाठीशी, विशाल पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे. जेव्हा मीच हे उघडपणे बोलायला लागलो, ही भूमिका मी घेतली, तर ते आपोआप लोकांच्या हृदयात पर्क्युलेट घेत गेलं. नाही बाबा, हे 100% आता एकत्र आहेत. हे जुना सगळा इतिहास थांबलेला आहे आणि जुन्या इतिहास थांबून आता नवीन वर्तमान आणि भविष्य आपल्या सांगणीचं आता तरुण मुलांच्या हाती आहे आणि आम्ही ते करतोय. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय आता नेण्याचा. तर आता जसं की तुम्ही मुवमेंट असं नाही 19 नंतर जसं नाही, कधी आता मी फॉर एक्झाम्पल माझे वडील गेले, यांचे वडील पण नाही आहेत. 19 नंतर निवडणूक झाली, परत देशात राज्यात सत्ता झाली आणि जो कोरोनाचा काळ आला ना, जसं कोरोनामध्ये अनेक लोकांना अनेक गोष्टींचा साक्षात्कार झाला, तसं आम्हालाही झालं की अरे आता आपण जरा कुठेतरी एकसंघ येऊयात, जिल्ह्याचं भलं करूयात. आणि मग आम्ही खरंच दोघं मनापासून एकत्र येऊन काम करायला लागलो.